पाव किलो बीटरूट स्वच्छ धुवून देठा आणि सालं काढून बारीक किसून घेतलेला आहे. 2 कप गव्हाचं पीठ, अर्धा कप बेसन, अर्धा टीस्पून ओवा, 1 टेबलस्पून तीळ, अर्धा टीस्पून ड्राय रोस्ट जिरा पावडर, तिखट, हळद, मीठ, फ्रेश कोथिंबीर, लसूणची पेस्ट, किसून घेतलेलं बीटरूट टाकून मिक्स करून घेऊ. थोडं थोडं पाणी टाकून चपातीच्या पिठाप्रमाणे मळून घ्यायचं. थोडंसं तेल लावून 5 मिनिट झाकून ठेवायचं. थोडंसं गव्हाचं पीठ लावून पोळी लाटून घ्यायची. यावर तेल लावून गच्च रोल करून घ्यायचा आणि परत पोळी लाटून घ्यायची. यावर प्रोसेस चीज किसून रोल करून घ्यायचा. असं कट करून टिक्की करून घ्यायच्या. लो टू मिडियम फ्लेमवरती बटर लावून टिक्की छान खरपूस भाजून घ्यायच्या. मस्त टिक्की तयार झालेल्या आहेत. किंवा असा पराठा करून बटर लावून मस्त खरपूस भाजून घ्यायचा. यावर चीजी स्प्रेड लावून रोल करून मुलांना द्यायचा. ते आवडीने खातील. बीटरूटचे दोन्ही प्रकार मस्त खमंग लागतात. सॉस, दही किंवा ग्रीन चटणी सोबत आपण हे खाऊ शकतो. कमेंट्स आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.